जो काय प्रकार घडला त्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. दुर्दैवी प्रकार आहे असं म्हटलेलं आहे. उद्या ते विशाळगडावरच्या पायथ्याशी भेट देखील पत्रकामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक लावायला पाहिजे होती असं सुद्धा उल्लेख आहे. मी त्याबाबतचं पत्र दिलं होतं, मात्र या सगळ्यावरती ताशेरे जे आहे ते प्रशासनाचा अपयश आहे. संभाजीराजे यांची भेट घडवून द्यायला पाहिजे होती. प्रशासनानं ती भेट घडवून दिली नाही, म्हणून हे सगळं घडले आणि यासाठी प्रशासनाला जबाबदार. छत्रपती शाहू महाराजांनी दोन भूमिका घेतल्या. एक भूमिका ते खासदार म्हणून सुद्धा घेत होते, खासदार म्हणून घेत होते, आणि एक भूमिका वडील म्हणून घेत होते. आणि हे घेत असताना त्याच्यात प्रामुख्याने दोन भूमिका जे मला दिसतात, तर मी स्वपत्र आत्ताच ओझरतं ते मी पाहिलं. त्यातली पहिली भूमिका ही आहे की त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आणि जिल्हा पोलीस प्रमुखांना सांगितलं होतं की छत्रपती संभाजींची मीटिंग ही आपण मुख्यमंत्र्यांच्या बरोबर, उपमुख्यमंत्र्यांच्या बरोबर ही मीटिंग लावावी. हे बरोबर आहे, हे काही चुकीचं नाही, कारण का त्या चर्चेत मी सुद्धा होतो. फोनवर आमची चर्चा झाली. मगाशी मी प्रेस कॉन्फरन्समध्ये सुद्धा म्हटलं की प्रोटोकॉलनी थोड्या गोष्टी मला बोलता येत नाहीत, त्यांच्याकडून आलंय म्हणून मी आता स्पष्टीकरण द्यायला मला काय हरकत नाही. छत्रपती शाहू महाराजांनी मला सांगितलं होतं की आपण कोल्हापूरला मीटिंग घेऊ, जिल्हाधिकाऱ्यांच्या बरोबर, जिल्हा पोलीस प्रमुखांच्या बरोबर आणि स्वतः ते खासदार म्हणून. तर मी त्यांना विनंती केली आणि त्यांना सांगितले की हा विषय इथं सुटू शकत नाही, कारण का जिल्हाधिकाऱ्यांनी जे काही मांडायचं त्यांनी माझ्या पुढे मांडलेलं आहे आणि हा प्रश्न इथं सुटणार नाही. हा प्रश्न सुटायचा असेल तर हायेस्ट लेवलला, वरिष्ठांच्या लेवलवर हा प्रश्न सुटू शकतो. मग त्यांनीच मला विचारलं की मुख्यमंत्र्यांच्या समोर चालेल का सोडवायला. तर मी त्यांना म्हटलं की मुख्यमंत्री नुसते चालणार नाहीत, मुख्यमंत्र्यांच्या बरोबर उपमुख्यमंत्री, कारण का ते गृहमंत्री आहेत, ते सुद्धा तिथं पाहिजे. आणि असंच ठरलं होतं की ते मला बोलवतील आणि चर्चा होईल, पण ती चर्चा झालेली नाही. हे स्पष्टपणाने मला आपल्याला सांगायचं आहे. मला चर्चेला बोलवलं गेलं नाही आणि म्हणून ती मुंबईत ती मीटिंग झाली नाही. हे छत्रपती शाहू महाराजांनी जे ताशेरे उडवलेले आहेत एकदम बरोबर आहेत, 1% सुद्धा चुकीचं काही नाही. दुसरा त्यांनी सांगितलं की छत्रपती संभाजीराजे हे आक्रमक होते आणि आक्रमक असताना जे काय तिथं घडलं त्याचं मी समर्थन करत नाही, किंबहुना मी निषेध करतो, असं सुद्धा काहीतरी म्हटलं असं मला वाटतंय. तर मला आपल्याला सांगायचंय की ते माझे वडील आहेत, ते कोल्हापूरचे खासदार आहेत आणि ते महाराज आहेत. आणि म्हणून महाराज हे सर्वांचे आहेत, ते माझे आहेत, कोल्हापूरचे आहेत आणि महाराष्ट्राचे आहेत. आणि म्हणून महाराजांच्या नात्याने त्यांनी आपली भूमिका मांडली, ही ती भूमिका मी मनापासून ते स्वीकारतो. पण हे स्वीकारत असताना सुद्धा मला त्यांना विनंती करायची आहे, विनंती ही करायची आहे की माझी भूमिका काय होती. खासदार म्हणून त्यांनी एकदा जिल्हाधिकाऱ्यांना आणि जिल्हा पोलीस प्रमुखांना विचारावे, मला आनंद वाटेल. दुसरा मुद्दा. आणि तिसरा मुद्दा, मी आक्रमक होतो आणि मला काहीच वाईट वाटत नाही. मी आक्रमक होतो, काहीच वाटत नाही, कारण का मी आक्रमक कशासाठी होतो, माझ्या स्वार्थासाठी नाही. मी आक्रमक होतो ह्या विशाळगडाला. विशाळगड किल्ला हा या विशाळगड किल्ल्याने शिवाजी महाराजांचं रक्षण केलं होतं. या विशाळगड किल्ल्याने शिवाजी महाराजांचं संरक्षण केलं होतं. या विशाळगड किल्ल्याने स्वराज्याचं रक्षण केलं होतं.